नमस्कार मंडळी, मी प्रिया फूड अँड मच मोर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ऋतू बदलला की आपल्या आहारातही बदल करावा लागतो. उन्हाळ्यात शीतगुणांनी भरलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात जास्त करावा लागतो. नाचणीचा समावेश शीतगुणांच्या धान्यांमध्ये होतो, त्यामुळे आपण मऊ लुसलुशीत जाळीदार चवीला भन्नाट अशी नाचणीची घावणं कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी 1 वाटी नाचणीच्या पिठामध्ये 1 मोठा चमचा तांदूळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1-2 हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. जिरे, मीठ आणि 1-2 चम्मच दही घालू शकता. जास्त आंबट पाहिजे असेल तर 3-4 चम्मच पण घालू शकता. नसेल तर ताकसुद्धा घालू शकता. मीठ घालून थोडी कोथिंबीर पण घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. रनी कन्सिस्टन्सीमध्ये असायला हवं. हे पीठ असं बॅटर असावं याचं. मी इथे नॉनस्टिक तवा छान हाय फ्लेमवर गरम करून घेतला आहे. हाय फ्लेमवरतीच याला ठेवून यामध्ये बॅटर घालायचं आहे. हाय फ्लेमवर घातल्यामुळे काय होतं, त्याला जाळी छान येते. हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 30 सेकंद झाकून शिजवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे. त्यानंतर बघू शकता अगदी छान जाळी पडलेली आहे. या स्टेजवर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता, पण मी इथे तेल टाकणार नाही आहे. झाकण काढून पूर्ण वाफ गेल्यानंतर कडा सुटायला लागतात, तेव्हा त्याला परतून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी परत एक करून दाखवते. याच पद्धतीने असं बॅटर टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. बघा, मी तेल लावून दाखवत आहे. तुम्हाला तेल लावायचं असेल तर लावू शकता, नाही लावले तरी छान होतात. आपले घावणं तयार आहे. मऊ लुसलुशीत असे जाळीदार घावणं. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.